जेव्हापासून नाटक करताय तिथपासून तुम्ही जेव्हा ऑडियन्स होतात कोणत्या फिल्म्सचे, टू आता जेव्हा तुम्ही फिल्म्स करताय, हिंदीतही फिल्म केली आहे ज्याचे ऑडियन्सेस बिल्ड होत आहेत आणि तुम्ही बघताय, पण तरीसुद्धा मी पुन्हा मराठी फिल्म्सकडे येईन. काय आवडतंय मराठी प्रेक्षकाला आणि कसा, म्हणजे इफ मी ढोबळमाने तुम्हाला हा प्रश्न विचारला की साधारण कोणत्या गोष्टींसाठी मराठी प्रेक्षक बघण्यासाठी तयार आहे असं तुम्हाला वाटतं? माहीत नाही, खरंच माहीत नाही. कारण ना तू बघ, आता मागच्या वर्षी 2 सिनेमे त्यांनी मोठा बिझनेस केला अशाने आपण म्हणू. आता पुन्हा की आवडणं हे आपण जर धंद्याच्या गणितातनं बघितलं तर मी हे बोलतोय की बाई पण भारी देवा आणि वेड, दोन्हीचे विषय इतके वेगळे आहेत. एक यंग लव्ह स्टोरी आहे, एक बायकांच्या प्रॉब्लेम्सविषयी बोलणारी आणि त्यातनं कसं येण्याची ती कथा आहे. झिम्मा पुन्हा की काही बायकांना वाटतं की आम्ही उठून एक जातो बाहेर, एक ब्रेक फ्रीचा एक फील देणारा तो सिनेमा होता. त्यांनी उत्तम बिझनेस केला. त्याच्या आधी नॉस्टॅल्जिया वर्क होत होता, म्हणजे कट्यार काळजात घुसली असेल, टाइमपास असेल रवीची, की आपण कॉलेज, मला आठवते की टाइमपास आम्ही बघायला गेलो होतो आणि इंटरव्ह्यूमध्ये लोक फोन करून सांगत होते की आपण परत यायचं आहे, आपण कॉलेजमध्ये असं असत होतो, शाळेत असं. दुनियादारी, करेक्ट, दुनियादारी, नॉस्टॅल्जिया वर्क होत होता. त्याच्या आधी गेलीस तर कॉमेडी वर्क होत होती. त्याच्या आधी तर ना त्याला काही हे नाही आहे, त्याला काही गणित नाही. म्हणजे आत्ता आपल्याकडे प्रॉब्लेम काय, आता बायकांचे विषय चालत आहेत ना, तर आता सगळे बायकांचे सिनेमे बनवायला घेतील, पण ते येईपर्यंत जुने झाले असणार आहे. आणि मला असं वाटतं की मराठी ऑडियन्सचं ना त्यावेळेला त्यांचा मूड काय आहे त्याच्यावरती ते सिनेमे हिट किंवा फ्लॉप होतात. पण हे किती ट्रिकी आहे फॉर अ फिल्म मेकर सर. हे ट्रिकीच आहे, म्हणजे ही काय बेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला माहितच नाहीये व्हॉट यू आर गोइंग टू लूज. करेक्ट. आणि याचं सगळ्यात मोठं कारण की आपण स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री नाही होत. आज हिंदीत कसं होतं की एखाद्या मोठ्या स्टारचा सिनेमा येणार तर त्याची एक लँडिंग कॉस्ट असते की एवढ्या बजेटचा सिनेमा आहे, तो एवढा मोठा व्हायलाच पाहिजे आणि त्याला एवढा बिझनेस नक्की मिळणार. हे गणित असतं सरळ सरळ. म्हणून तिथे ओपनिंग नंबर्स आणि याच्यावरती ते खूप अवलंबून असतं की पहिल्या दिवशी जो नंबर येईल तो त्या स्टारचा नंबर असतो, त्याच्या पुढे त्या फिल्मचा नंबर असतो तो, की लोकांना आवडली तर. मराठीत तसं नाही आहे. पण का नाही असं तुम्हाला वाटतं? कारण आपली अभिरुचीच वेगळी आहे. आपण काय म्हणू, आपला जो ऑडियन्स आहे हा मध्यमवर्गीय ऑडियन्स आहे. त्याला आपल्या आसपास काय घडतं त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आपले हिरो आणि दुर्दैवाने जे काही ऐतिहासिक सिनेमे आपण केलेत आत्तापर्यंत ते अजिबातच त्या तोडीचे, म्हणजे पूर्वीच नाही म्हणते मी, त्या तोडीचे आपण नाही करू शकतो आहे. अनेक कारणांमुळे असेल, बजेटमुळे असेल, याच्या त्यामुळे त्या हिरोला हिरो दाखवणं, म्हणजे ओमनी जेव्हा तानाजी हिंदीत केला ती स्केल आपल्याला मराठीत नाही मिळू शकत. त्यामुळे आपण ते पण हिरोज तयार करू शकत नाही आहोत प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर. आणि आपल्यामध्ये ते नाहीच आहे ना की एक माणूस उठला आणि 4 लोकांना 10 लोकांना मारतोय, असं साऊथचं पण आपण करू शकत नाही. किंवा आपलं प्रेम, आपल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या पोरांचं प्रेम हे हिंदी प्रेम नाही आहे, असे सिनेमे आपण बनवू शकत नाही. त्याच्यामुळे हिरो बनत नाहीत. म्हणून ती, म्हणजे पूर्वी आपल्याकडे नाटक आहे स्टार ड्रिव्हन, तसं बघायला जाशील तर, की प्रशांत दादाच्या नाटकाला गर्दी होणार. नाटक काय सोडून दे, भरत दादा गर्दी होणार, निर्मितीताई होणार, म्हणजे होणार गर्दी, उमेश, की यांच्या नावावर बुकिंग्स आहेत. इंटरेस्टिंग. काशीनाथ घाणेकरांपासून आहे बघ. तसं तू मराठीचे जर स्टार्स काढशील तर आपला एकही स्टार किंवा सुपरस्टार, रवींद्र महाजनी सोडले आपण, किंवा असे काही अरुण सरनाईक सोडले, तर कोणीही असा उत्तम दिसणारा चिकणा असा नाही. जो काम चांगलं करतो तो आमचा स्टार आहे. त्यामुळे ना ती स्टार ही कॉन्सेप्ट मराठीत कधीच नव्हती, ती नाटकात कायम होती. म्हणजे ते डॉक्टर लागू असतील, काशीनाथ घाणेकर असतील, भरतदादा असेल, प्रशांतदादा असेल, खूपच म्हणजे असं आहे ते. आणि मला असं वाटतं मग कुठेतरी हे विशेष सर्कल आहे ना सर, की हे नाहीये म्हणून ते नाहीये, ते नाहीये म्हणून ते नाहीये, आणि ऍट दी एंड आपण परत तीच ओरड करत बसतो की बजेट नाहीये आणि थिएटर नाहीये आणि शोज नाहीये. पण माझं म्हणणं सांगू का तुला की हे अनपॉप्युलर ओपिनियन आहे, पण मी खूप लोक बोलतात की मराठीत स्टार सिस्टीम आली तर, मला नाही वाटत. रादर मला नाही पटत. म्हणजे माझं म्हणणं की कशाला यायला पाहिजे, तुम्हाला अभिमान असायला पाहिजे की कंटेंटवरती लोक येत आहेत बघायला. मेक सेन्स. की जेव्हा सैराट आली कोणाला माहिती होतं, रिंकू आणि आकाश, माहीत नव्हतं ना. सगळ्यात जास्त धंदा केलेली फिल्म आहे ती, प्युअर कंटेंट, प्युअर. मग अशी जर तुमच्यामध्ये ताकद आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तर ती सोडून तुम्हाला स्टार ड्रिव्हन, कारण मी लिहून देतो ज्या ज्या याच्यामध्ये स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री येते कंटेंट कॉम्प्रोमाइज व्हायला सुरुवात होते.
कारण तो स्टार त्याच्या पद्धतीने गोष्टी हे करायला लागतो, ज्याच्यामध्ये दुर्दैवानी कंटेंट हा नंतर येतो. तो कंटेंट त्याच्यासाठी बनवला जातो. कास्टिंग रोलनुसार कॅरेक्टरनुसार कास्टिंग होत नाही, ॲक्टरनुसार कॅरेक्टर्स लिहिली जातात. तर तुमची एवढं साहित्य आणि एवढी समृद्ध आहे, ते सगळं असं होऊन जाईल. तुम्हाला स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री हवी आहे धंद्यासाठी, पण ते कलेसाठी मारक आहे, असं माझं म्हणणं आहे. राईट, फेअर पॉईंट. हा पण एक वेगळा विचार आहेच.